कर्जत कल्याण राज्य मार्गावरील चिंचोली ते वडोली तर्फे वरडी परिसरात रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची जोरदार धडक बसून गंभीर अपघात झाल्याची घटना घडली आहे। या अपघातात दुचाकी स्वार व त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून या दोघांना तातडीने रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार नेरळच्या दिशेला निघालेले मोटरसायकल स्वार हे वडवली येथील पेट्रोल पंपासमोर हाकेच्या अंतरावर संबंधित ट्रॅक्टर बंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता। मात्र त्या ट्रॅक्टरच्या मागील बाजूस कोणतीही रेडियम लाईट, रिफ्लेक्टर किंवा इतर सुरक्षा व्यवस्था नसल्याने मागून येणाऱ्या दुचाकी स्वाराला ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात घडलाय। जखमी झालेल्या युवकांमध्ये एक युवक नेरळ येथील असून त्याचे नाव मनोज जाधव असल्याचे सांगण्यात आले, तर दुसऱ्याचे नाव राजेश कदम असे सांगण्यात आले असून तो मूळचा सिंधुदुर्ग येथे राहणार आहे। या घटनेनंतर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून संबंधित ट्रॅक्टर मालकाने त्वरित वाहन हटवावे तसेच प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन आवश्यक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे। दरम्यान अशा निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त होत असून वाहन चालकांनी या मार्गावरून प्रवास करताना विशेष सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले।